धन्यवाद संतजी पाटील. वेलकम बॅक. सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल. सरपंचषक 2024 1945 द्वारा आयोजित स्पर्धा पाहतो. आजची दुसरी रात्र. यावेळेस ऑन साइडला खेळला गेला, खेळाडू आचरला फेल केला गेला आणि यावेळेस काय घडलं गेला बघूया आपण. सुमित दुबे डावखुरा फलंदाज धावचीच्या मध्ये बाद झाला. पहिला गडी यावेळेस बॅक टू डगआउट. धावांची गोष्ट की धावा आहेत त्या 5. अप्रतिम क्षेत्ररक्षण नवीन खेळाडू पाहायला भेटतो. चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं ते म्हणजेच दिलवाडी संघाकडून. अवधूत अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं गेलं. पाहू शकाल दोन बंधू मैदानाच्या आतमध्ये. राहुल शुक्ला स्ट्राईकवर आहेत, नॉन स्ट्राईकवर रोहित शुक्ला असे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. परंतु पहिल्या षटकामध्ये 4 चेंडूचे खेळ संपले गेले. 5 धावा फलकावर आहेत. यावेळेस पाहू शकाल ऑफचे बाहेर होता. यष्टरक्षक सुधाकर थोडी चुकी करतात, त्याचा वाईड थ्रो केला गेला. परंतु पाहू शकाल कैवल्य आहेत, चांगला बॅकअप दिला गेला. तसं वाईड थ्रो होता आणि एक डॉट बॉल अजून आलाय. एक चौकारानंतर तब्बल 3 चेंडू निर्धाव खेळले गेले राहुल शुक्लाच्या माध्यमातून. नक्की सरपंच मॅडम असतील, आमच्या मुख्य व्यासपीठावर तसंच ग्रामपंचायत सदस्य वर्षा मॅम आहेत, नैना मॅम आहेत. सगळ्यांचं आपण मनापासून हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. यावेळेस फटका सुरेख खेळला गेला. गॅप बिटवीन द टू फिल्डर गॅप मध्ये खेळला गेला. आला चौकार. धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर एक गडीच्या मोबदल्यामध्ये धावा आहेत त्या 9. आपण पाहतोय 1945 आयोजित सरपंचषक 2024. इट इज नक्कीच पाहू शकाल पहिल्या षटक संपले गेले. एका षटकात समाप्ती धावांची गोष्ट की धावा दाफका लगावल्या गेल्या ते म्हणजेच 9 धावा. लेग बायची सिंगल पाहायला भेटली, 2 चौकार पाहायला भेटले. धावचीच्या मध्ये गडी बाद झालाय. 2 चेंडू निर्धाव पाहायला भेटले आपल्याला. नवीन गोलंदाज पाहू शकाल गोलंदाज सज्ज होईल मिस्टर कैवल्य किंवा सुधाकर असे 2 गोलंदाज. कुठला गोलंदाज सज्ज होईल? सुधाकरला यावेळी सज्ज केल्या गेले. सुधाकर सज्ज होतो गोलंदाज मागवर. आपण पाहू शकाल वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरा षटक घेऊन येतोय. एका षटकामध्ये 9 धावा नक्कीच खर्च केला. त्याला विनंती 15 मिनिटांच्या तुम्हाला 4 षटकं परिपूर्ण करायचे आहेत, हे आपण लक्षात घ्या. पहिला चेंडू ऑफ साइडला खेळला गेला. खेळाडू आहे चेंडूला फुल करतात, फेकी केली गेली. अंकित 9 खेळाडू पाहायला भेटत. अवधूत असेल, अंकित असेल असे 2 खेळाडू. यावेळेस ऑन साइडला खेळायचा प्रयत्न होता. चेंडू पाहायला ब्रश झालाय. नक्कीच पाहू शकाल लेग बाय चेंडूमध्ये एक धाव नक्कीच लगावली जाते. धावफलक डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचते 11 या अंकावर. 2 चेंडू दुसरा षटक मार्गस्थ आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सुधाकर. यावेळेस मोठा फरक खेळायचा नादामध्ये बॉक्स आउटशर मध्ये रोहित शुक्ला. यावेळेस बॅक टू डगआउट. गडी क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. नवीन बॅटर ऋषी ठाकूर यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर फुल टच बॉल. फटका सुरेख ऑन द ग्राउंड. सीमारेषा पार आलाय सरपंचषक. चौकार 4. अप्रतिम फटका. फुल टॉस बॉल दिला गेला आणि पाहू शकाल शोळे पिक्चर मध्ये ठाकूरला हात नव्हते, परंतु शिवराज चा बॅटर ऋषी ठाकूरला 2 मजबूत हात आहेत आणि फुल टॉस चेंडू भेटलाय. चांगला फटका खेळला गेला चौकारासाठी. बॅटर सेव्ह केला गेला. बॅक टू बॅक दुसरा चौकार. विक्रांत संके साहेबांच्या बॅनरला सलामी देणारा हा चौकार आलाय. धावसंख्या पाहू शकाल तफक जाऊन पोहोचते ती म्हणजेच लगावले गेले 19 धावा. पहिले 3 चेंडू खूप सुरेख टाकले, परंतु मागील 2 चेंडू 2 चौकार ठोकलेत फलंदाज ऋषी ठाकूरने. धावसंख्या जाऊन पोहोचेल 19 अंकावर. यावेळेस परत एकदा तिसरा लागोपाठचा तिसरा फटका सजवला गेलाय. काय बॅटिंग करतायत ऋषी. आपण पाहू शकाल 2 षटकांचा खेळ संपला गेलाय. 2 षटकांची समाप्ती धावांची गोष्ट की धावा लगावल्या गेल्या 23 धावा. या षटकामध्ये तब्बल 14 धावा जमा केल्या गेल्या. सोनू सारखा फलंदाज, सत्यम सारखा फलंदाज असल्या आहे तरीही पाहू शकाल आपण ऋषी ठाकूरला वरती पाठवलं. आणि का वरती पाठवलंय त्याने दर्शवलंय. 3 चेंडू 3 चौकार त्याच्या बॅटमध्ये पाहायला भेटले. राहुलच्या बॅटमध्ये एक चौकार नक्कीच आला की राहुलला निश्वास श्वास घेतला अशा, कारण की विकेट नक्कीच एका बाजूने पडत होते, परंतु ऋषी ठाकूरला थोडासा प्रेशर रिलीज केलाय. धावसंख्या 23 धावा धाफका लगावले गेले. अजून पाहू शकाल येणारे 12 चेंडूचा खेळ बाकी आहे.
नक्कीच सगळ्या प्रेक्षकांना आमच्या मान्यवर अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा असतील. आज अक्षय तृतीया आहे. नक्कीच सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा अक्षय तृतीयाच्या. नवीन गोलंदाज कैवल्य आपण पाहतोय. कैवल्याचा पहिला चेंडू यावेळेस काय फटका सजवलाय. एक तेरी एक वेरी असं पाहायला भेटतं. ऋषीने 3 चौकार ठोकले. त्यानंतर राहुल स्ट्राईकवर फुलटॉस बॉल त्याला भेटला आणि फुलटॉस बॉलला पाठवलाय लॉंग ऑफ रिझन मध्ये 4 धावांसाठी. धावसंख्या 27. यावेळेस परत एकदा फटका सुरेख खेळला होता. पाहू शकाल रोशन संगनायक चेंडूला फील्ड करतायत आणि पाहू शकाल कुठे धाव नाही. डॉट बॉल आलाय. यावेळेस लेग साईडला खेळला गेला. आपण पाहू शकाल वैभव आहे चेंडूला गॅदर करतोय. चेंडू पायाला ब्रश झाला. मागे जाऊन चेंडू थांबलाय. असं वाटतं होतं वैभवला चेंडू निघून गेलाय काय. तुम्हाला स्माईल चेहऱ्यावरले चेंडू मैदानाच्या आतमध्ये राहिला. त्यानंतर चेहऱ्यावर स्माईल आली. आपण कितीही जीवनामध्ये कठीण प्रसंग आला तुमची छोटीशी स्माईल तो कठीण प्रसंग नक्की तुम्हाला लढण्याची शक्ती देते. असं स्माईल वैभवच्या तोंडावर नक्कीच पाहायला भेटले आपल्याला चेहऱ्यावर. आपण पाहू शकाल एकेरी धावाने धावफलक पुढे सरसावते. 28 धावा धावफलकावर. ऋषी 3 चेंडू 12 वर बॅटिंग करतो. 3 चौकार त्यांनी खेळलेत मागील षटकामध्ये. कैवल्य आपण पाहतोय 3 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. त्यावेळेस फटका तर सुरेख खेळलाय अक्षय राऊत अक्कू. आपण पाहतोय स्वतःला झोकून दिलं. अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं गेलं आणि पंचांनी नो स्कोरचा कॉल दिलाय. कुठली धाव नसणार आहे. डॉट बॉल. यावेळेस पाडासूप करायचा प्रयत्न होता. सुधाकर आहे चेंडूला फील्ड करतील. एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली जाईल. धावफलक 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर 29 धावा. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. या षटकामध्ये मात्र धावांची गोष्ट केली. धावा खर्च केले 6 आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय. फुलटॉस बॉल होता. फटका सुरेख खेळला गेला. खराब क्षेत्ररक्षण चेंडू निघून जाईल सर सीमारेषा पार. जशा प्रकारे षटकाची सुरुवात केली तशा प्रकारे या षटकाचा अंत सुद्धा केलाय. पहिल्या चेंडूवर चौकार खेळतो तर राहुल शुक्ला आणि त्यानंतर अंतिम चेंडूवर सुद्धा राहुल शुक्ला चौकार ठोकतोय. षटक क्रमांक 3 संपले गेले. 3 षटकाच्या समाप्तीत 11च्या सरासरीने 33 धावा धावफलकाला लगावल्या गेल्या. यानंतर होणारा सामना एका बाजूला मायकोप असंघ असणार आहे आणि या सामन्याचा विजेता संघ त्याच्याबरोबर खेळताना पाहायला भेटेल. क्वालिफाय सामना आपण पाहू शकाल. तर बघा आपण 3 षटक धावा आहेत त्या 33. येणारे 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. 6 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील. येणारे 6 चेंडू सांगून जातील. ऋषी आतापर्यंत 5 चेंडू फेस केलेत. 5 चेंडूनी 5 चेंडू 13 वर बॅटिंग करतात. राहुल शुक्ला आपण पाहू शकाल 14 वर बॅटिंग करतायत. शेवटच्या अंतिम षटकामध्ये वैभवला इंट्रोड्यूस केला जाईल. वैभव गोलंदाज सज्जाला राईट राऊंड विकेट पंचांच्या उजव्या बाजूने. यावेळेस पहिला चेंडू स्केट टाकला होता. पाहू शकाल ऋषीला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगला चेंडू गॅदर केला गेला तुम्ही वैभवच्या माध्यमातून. तिसरा गडी बाद झालाय ऋषी ठाकूरच्या माध्यमातून. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल सूरज उपाध्याय बॅटिंग साठी आलाय. वैभवचा पुलचा चेंडू होता. फटका सुरेख खेळला. प्रयत्न केले होते अक्षयने परंतु आवाक्याच्या बाहेर चेंडू होता. निघून गेला सर 4 धावांसाठी. धावसंख्या 4 ने पुढे सरसावते. 37 धावा धावफलकाला लगावले गेले. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे या सामन्यामध्ये. अंतिम षटक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस बॉल होता. ऑफ साइडला खेळायचा प्रयत्न होता. नक्की सिंगल धाव अनिकेत आहे. थोडासा इंजरी नंतर परंतु पंचांनी नो बॉल घोषित केला. आपण पाहू शकाल पॉपिंग क्रीजचा नो बॉल दिला गेला. पंचाने ओव्हर स्टॉपिंग असं नो बॉल दिला गेला. धावसंख्या 2 ने पुढे सरसावते. धावसंख्या 39. सूरज उपाध्याय ऑन स्ट्राइक. त्यावेळेस पाहू शकाल ओव्हर पिच चेंडू होता. हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न केला परंतु चेंडूने फळीत संपर्क झाला नाहीये. 1 धाव नक्कीच परिपूर्ण केली जाईल. धावफलक 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचे 40 अंकावर. एक चांगला धावफलक म्हणावा लागेल. 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. राहुल शुक्ला आता चांगली बॅटिंग करतात. 19 अंकावर खेळत असताना फुलटॉस बॉल करारा स्मॅशर आणि पाहू शकाल सूरज उपाध्याय सुद्धा सरप्राईज झाला. त्यांच्या पायाच्या खालून चेंडू निघून गेलाय 4 धावांसाठी. 12 चेंडू 23 धावांची बहारदार खेळी साकारतो आपल्या संघासाठी राहुल शुक्ला. येणारी अजूनही या इनिंग्स मध्ये 2 चेंडूचा खेळ बाकी असेल.
यावेळेस फटका सुरेख होता, परंतु चांगला क्षेत्ररक्षण कुठली धाव घ्यायचा प्रयत्न करत नाहीये दीपक आणि आपण पाहू शकतो अंकित आहेत. रिलीफ फिल्डिंग केली गेली. 44 वर 3 गडी बाद झाले. शेवटचा अंतिम चेंडू. यावेळेस फटका सुरेख खेळ अक्षय आहे चेंडूला फील्ड केल्या गेल्या आणि धावच्या मध्ये फलंदाज बाद झाला. 14 चेंडू 23 धावांची खेळी साकारली. राहुल शुक्ला याने अप्रतिम बॅटिंग केली. 44 धावा धावफलकात लगावल्या गेल्या. येणारे 4 षटकांमध्ये बनवायचे 10.25 च्या सरासरीने 45 धावा हा सामना जिंकण्यासाठी ते म्हणजे साई कृपा दिलवाडी या संघाला. नक्कीच साई कृपा दिलवाडी संघाच्या नावावर एक विक्रम सुद्धा याच मैदानामध्ये एका षटकामध्ये 31 धावा त्यांनी चेस केल्या होत्या. सेमीफायनलच्या सामन्यामध्ये संघर्ष मुरबे या संघासमोर हा सुद्धा विक्रम आहे त्यांच्या नावावर. बघा आपण 45 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 45 रन्स टू विन. चला बॅटर पाठवा लगेच. साई कृपा दिलवाडी कैवल्य. चला बॅट्समन पाठवायचे प्लीज. साबू अन्सारी आपण पाहू शकाल आहेत या संघामध्ये आणि पाहू शकाल आपण तो 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षर राऊत आणि अवधूत आपण पाहतोय. नक्कीच प्रत्येक भागामध्ये दूध असणं खूप कामाचं आहे. आणि अवधूत आलाय मैदानाच्या आतमध्ये. बघूया आपण साई कृपा दिलवाडी या संघाला दुधाचं काम करतोय का. करीब 45 धाव बनवायचे विजयासाठी. 3 पंच मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल चिराग तरी आहेत, समीर खान, धीरज मोरे. डिका स्पोर्ट्सच्या माध्यमातून वंदे स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह पाहतोय. पाहू शकाल मुन्ना जयस्वाल आणि टीम जोडली गेली आहे. सुरेश जाधव कॅमेरामॅन आमचे जोडले गेलेत. पहिल्याच ऑफब्रेकचा चेंडू होता. फटका सुरेख खेळला गेला. अक्षर राऊतची सुरुवात चौकाराने आणि पाहू शकाल रिटर्न क्रीजचा नो दिला गेला पंचांनी. रिटर्न क्रीज नो आहे आणि DRS घेतलाय. पाहू शकाल गोलंदाजी करणाऱ्या संघ रिटर्न क्रीज आहे. साईडचा नो नाहीये. सुमित रिटर्न क्रीजचा नो पंचांनी दिलाय. नक्कीच पाहू शकाल थर्ड अंपायरसाठी रिव्ह्यू घेतला. रिटर्न क्रीज आहे. चला पंच दर्शवतील मैदानाच्या आतमध्ये येऊन पाहू शकाल आणि नो बॉल दिला. कारण की गोलंदाज रिटर्न क्रीज उभा होता तिकडून त्यांनी चिरून टाकलाय. आणि पाहू शकाल हे अंडर बॉक्स क्रिकेटचे नियम आहेत. तुम्हाला पॉपिंगच्या आतमधून गोलंदाजी करावी लागते. मागचा पाय मागच्या लाईनला आणि पुढचा पाय पुढच्या लाईनला टच झाला तर नो बॉल असणार आहे. ऑब्रेक चेंडू टॅप केला गेलाय. अक्षर राऊत अक्कू च्या बॅट मिळालाय. एक सुरेख अप्रतिम सरपंच चषक चौकार 4. 1 चेंडू 9 धावा धावफलकावर. अजून बनवायचे 36. येणारे चेंडू असतील 23. सामना ऑन केलाय अक्षर राऊतने. एक अप्रतिम अष्टपैलू खेळाडू आहे. बॅटिंग करताना खूप चांगली बॅटिंग करतो. हा मैदान हा खेळपट्टी खूप सुरेख. त्याला नक्कीच आठवणी असतील. मागील वर्षामध्ये 30 धावा त्याने ठोकल्या होत्या एका षटकामध्ये. ते अविस्मरणीय आपण इनिंग्स पाहिली अक्षर राऊतची सेमीफायनलमध्ये संघर्ष मुरबे या संघासमोर. ऑब्रेक चेंडू यावेळेस लेग साइडला खेळला गेला. एकेरी धावासाठी धावफलक 1 नंबर सरसावते. डबल डिजिट मध्ये धावसंख्या दोन पोहोचेल 10 या अंकावर. एकूण बनवायचे 35. येणारे चेंडू असतील 22 मध्ये बनवायचे 35 धावा विजयासाठी. साई कृपा दिलवाडी एका बाजूला शिवराज बेबूर
नक्कीच पाहू शकाल महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावर संघाचं नाव ठेवले गेले. शिवराज्य वैभव ज्यांनी राज्य गाजवलं, स्वराज्य निर्माण केलं, यावेळेस कमबॅक केलाय. गोलंदाज नक्कीच पाहू शकाल क्लीन बोर्ड केलं, अवधूतला पाठवलं बॅक तोडा गोलंदाज शिकार. अक्षर चर्चा करतायत की चेंडू ऑफ ब्रेक होता, ऑफ द स्पिन खेळायचा प्रयत्न केला, टप्पामध्ये चेंडू मध्ये आणला गेला, क्विक स्पिन झालाय आणि फलंदाज गोल. चला बॅटर लगेच पाठवायचं, जास्त वेळ घ्यायचा नाही. बॅटिंग करणारा संघ आपल्या सुद्धा कॉल असेल. नवीन बॅटर आपण पाहू शकाल कैवल्य, बाळा नावाने जास्त प्रसिद्धी मिळली. पाहू शकाल कैवल्य आला बॅटिंगसाठी, तिसऱ्या क्रमांकावर वरती आणला गेला बॅटिंगसाठी. ऑफ ब्रेक बॉल होता, हलक्या बॅटिंग पुश केल्या गेल्या, एक सिंगल धावणं केली. सेन्सिबल क्रिकेट आहे. अक्षरच्या बॅटून 2 चौकार आलेत या षटकामध्ये. मात्र चेंडूचा कोष्ट केली तर 4 चेंडूचा खेळ संपला, अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे, म्हणून अक्षयला स्ट्राईकवर आणणं गरजेचं होतं. त्यावेळेस स्ट्राईकवर आणलं गेलंय. धावसंख्येची गोष्ट की धावसंख्या धावफलक लगावली गेली 11 धावा 1 गडीच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. पहिला षटक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज राहुल शुक्ला, यावेळेस फटका सुरेख केला गेला, तेवढा चांगला क्षेत्ररक्षण पाहावं लागेल खेळाडू शुभमच्या माध्यमातून. कुठली धाव नाहीये. शेवटचा अंतिम चेंडू, पहिला नो बॉल, त्याच्यावर चौकार, तदनंतर एक चौकार, एक सिंगल, एक गडी बाद, एक सिंगल, एक डॉट बॉल. यावेळेस फटका सुरेख खेळला गेला. खेळाडू आहेत आपण पाहू शकाल संगणक सोनू, तुला माझ्यावर भरोसा नाही काय, असं त्यांनी सुरेख क्षेत्ररक्षण केलंय. चांगली फेकी केली आणि डॉट बॉल. काय षटक टाकला गेलाय. आपण सांगतो ना प्रत्येक वेळेला गोलंदाजाकडे संधी असते. पहिले 2 ते 3 चेंडू महागडे जरी आले, येणाऱ्या मागील 4 चेंडू तो कमबॅक करून दाखवू शकतो. यावेळेस राहुल शुक्लाने कमबॅक केलाय. एका चेंडूमध्ये 9 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या, मागील 5 चेंडूमध्ये मात्र धावा खर्च केल्यात 2 आणि 1 गडी बाद केलाय. अप पाहू शकाल खूप सुरेख कमबॅक केला गेला गोलंदाज राहुल शुक्लाच्या माध्यमातून. चला 15 मिनिटाच्या आत तुम्हाला 4 षटकं परिपूर्ण करायचे आहेत, याबद्दल दक्षता घ्या. नक्कीच 2663 सबस्क्राईब झालेत वंदे स्पोर्ट्सचे. मी विनंती करत सगळ्यांनी सबस्क्राईब करा. आमच्या मॅडम सुद्धा त्यांना विनंती करायला आपण वंदे स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करा. सरपंच चषक आपण या चॅनलवर लाईव्ह पाहतोय. प्रत्येकाला आवर्जून ही विनंती असेल, कारण की या स्पर्धेमध्ये 3000 सबस्क्राईब पूर्ण करणं हा नक्कीच त्यांची मुभा आहे. नक्कीच ऋषण पाटील आपण सुद्धा सबस्क्राईब करा वंदे स्पोर्ट्स या चॅनलला लगेच. आणि आपल्या फॅमिली सुद्धा सांगा, आपले काका मामा नातू भाऊ सगळ्यांना सांगा की वंदे स्पोर्ट्स चॅनलला आपण सबस्क्राईब करा. तर बघूया आपण नवीन गोलंदाज रोहित शुक्ला. पहिला षटक मोठ्या बंधूने टाकलं, दुसऱ्या षटकामध्ये लहान बंधूने इंट्रोड्यूस केले गेले. अक्षय राऊत आता आपण पाहू शकाल 5 चेंडू आणि 9 वर बॅटिंग करतात. पाड्या सेव्ह करायचा प्रयत्न होता, फायनलला चेंडू ट्रॅव्हल झाला. एकेरी धावासाठी धावफलक 1 ने सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 12. लॉस ऑफ 1 विकेट, 12 धावा धावफलकावर. अजून बनवायचे 33. येणारे चेंडू 17 मध्ये 33 धावांची गरज. नक्की अक्षय राऊत जर मैदानाच्या आतमध्ये राहिला 33 धावा नक्की जमा होतील, परंतु अक्षय राऊत जर विकेट आला तो 6 रुपयात दैसर कुठे कुठे बॅकफुटवर असणार आहे, कारण की खूप महत्त्वपूर्ण विकेट आहे. त्याचे मोठे बंधू नक्कीच रोहित राऊत थोडंसं इंजुरीमध्ये मागील 2-3 वर्षापासून गॅप घेतला क्रिकेटच्या माध्यमातून. एक चांगले उत्कृष्ट खेळाडू त्यांच्याकडून पाहिलं जात होतं. असे खेळाडू ओहो यावेळेस लेग स्टंप मिस करतोय. पंचा दुनिया समांतर धावातील एक अवांतर धावफलक 1 ने सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 13 अंकावर. अजूनही बनवायचे 32. येणारा 17 चेंडू मागे आपल्याच्या बाहेर होता. चांगला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल. आशिष त्रिवेदी आपण पाहतोय, चांगला क्षेत्ररक्षण. नक्कीच आशिष त्रिवेदी आणि रोहित शुक्लाचं एक चांगलं कॉम्बिनेशन सुद्धा आहे. क्रिकेट 1 मिनिट खूप धूर झालेला आहे. आयोजक कमिटी जय मात्रे जरा बघा, खूप धूर झालेला आहे, थोडासा विनंती धूर कमी करायचा आहे. पंचाने नक्कीच कॉल केलाय. सर धीरज चला ऑन करायचं सामना. 14 धावा धावफलकावर कैवल्य ऑन स्ट्राईक. हलक्या बॅटने खेळला गेला. आपण पाहू शकाल आशिष पुढे सरसावलेत. 1-1 धाव. नक्कीच पहिल्या एका चेंडूमध्ये 2 चौकार आपण पाहिले. नो बॉल 1 चौकार, तदनंतर 1 चौकार, तदनंतर कुठली मोठी फटके आली नाहीये. सिंगल धावा, व्हाईट बॉल, अशा प्रकारे धावा जमा केल्या गेल्या 15. 1 चेंडूमध्ये 9 धावा होत्या. मागील पाहू शकाल आपण मागील 8 चेंडूमध्ये मात्र धावा आल्यात
ते म्हणजेच 6. यावेळेस रोहित शुक्ला ला जर मुकला तर फलंदाज यावेळेस बॅक टू डगआउट. अक्षय राऊत मैदानाच्या बाहेर टॅप करण्याचा प्रयत्न होता परंतु सरळ वेगवान चेंडू टाकला गेला आणि यशच्या उद्ध्वस्त केलं गेलं. बॅक टू डगआउट. अक्षय गॉन. तर बघूया आपण 15 मोठा गडी बाद केलाय. पाहू शकाल सलामी बॅटर अक्षय राऊत बॅक टू डगआउट. नवीन बॅटर अनिकेत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आले 4थ्या क्रमांकावर. यावेळेस ऑफसाईडला फटका खेळला गेला. ऋषी आहे चांगला षटक ऋषीच्या माध्यमातून फेकी नक्की तोचा लेट केले परंतु कुठले धाव घेण्याची काही करत नाहीये, जोखीम घेत नाहीये दोन्ही फलंदाज. डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक 2 मार्ग असतात. शेवटचं अंतिम जो खेळ बाकी काय षटक टाकला गेलाय गोलंदाज रोहित शुक्लाच्या माध्यमातून. मात्र 4 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद केला गेलाय. त्यावेळेस पायाभर चेंडू तर फ्लिक केला गेला. फाईन लेग रिझममध्ये चेंडू झाला डिक्लेअर झोन मध्ये. एकेरी धावासाठी 16 धावा फटकर 2 षटकांचा खेळ संपला गेलाय. अजून याने 12 चेंडू मध्ये 29 धावा बनवायच्या. काय कमबॅक म्हणावं लागेल. बारा चेंडूने बनवायचे आहेत. 29 साबू अन्सारी यांना इंट्रोड्यूस केला जाईल. नवीन गोलंदाज साबू आलाय. पाहू शकाल सूरज उपाध्यायला थांबवले गेले. आपण पाहू शकाल शिवराज वेऊर जेव्हा नवीन संघ बनला तेव्हा सूरज उपाध्याय स्ट्रायकर गोलंदाज म्हणून त्याच्या पाहिला होता. सुमित दुबे गोलंदाजी करत परंतु जेव्हा साबू अन्सारी राहुल शुक्ला रोहित शुक्लाचा कमबॅक झाला तर एक अप्रतिम तिकडी पाहायला भेटते गोलंदाजीमध्ये. सत्यम आज पाहायला भेटत नाही. एक अप्रतिम गोलंदाज आहे सत्यम सुद्धा. ऑब्रेक चेंडू फटकाचा सुरेख खेळाय राहुल शुक्ला. आपण पाहतो शुक्ला बंधू एका संघामध्ये आहेत. अप्रतिम संघ बांधला सुमित दुबे यांच्या माध्यमातून. यावेळेस खराब चेंडू पंचांनी नो बॉल घोषित केलाय आणि पाहू शकाल पंचांनी नाही केलं, बॅटरने अलाउन्समेंट केलं तर माफ करा. असं कॉल बॅटरने दिला होता. पंचांनी कुठलाही डिसिजन दिला नाही. एक सिंगल धाव आली आहे. धावसंख्या 1 पुढे सरसावते. धावसंख्या 2 पोहोचेल 17 या अंकावर. यावेळेस दांडी गुल केली गेली कैवल्य. यावेळेस केवळ धावा बनवल्या. केवळने पाहायला गेलं तर 3 धावा बनवल्या आणि बॅक टू डगआउट. 3रा गडी बाद झाला. 3ही गडी बाद तिरफळा चीज झालेत. पहिला गडी बाद झाला अवधूत, 2रा गडी बाद झाला अक्षय राऊत, 3रा गडी बाद झाला कैवल्य. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल अंकित आणि अनिकेत असे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. पाहू शकाल चांगली गोलंदाजी साबू अन्सारी. मागील 9 वर्षापासून हा संघ बांधला गेला सुमित दुबेच्या माध्यमातून. यावेळेस पाहू शकाल बॅक टू बॅक गडी बाद केले. आल्या पावलाने मैदानाच्या बाहेर पाठवले अंकित यांना. गोल्डन डॉगचा शिकार. बॉक्स आउट क्षेत्रामध्ये 4था गडी बाद. धावा आहेत मात्र 17 4 गडीच्या मोबदल्यामध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दीपक आला. येणारे चेंडू असतील 8 चेंडूमध्ये धावा बनवायच्यात विजयासाठी. अजूनही आपण पाहू शकाल 28 मध्ये 28 ची गरज आहे. 7 चौकार ठोकावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. लहान चेंडूने हॅट्रिक. पहिला गोलंदाज सरला या स्पर्धेमध्ये हॅट्रिक केला. तयार झाला पाहिजे साबू अन्सारीसाठी. अप्रतिम गोलंदाजी केली गेली आणि पहिला गोलंदाज सरतोय तो सरपंच चषक 2024 मध्ये हॅट्रिक विकेट घेणारा साबू अन्सारी. रोशन नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संघनायक आलाय. नक्कीच आगवनचे प्रेक्षक सुद्धा आले. सगळ्याच आपण वेलकम करूया. लहान आगवणकर आलेले आहेत. काल आणि परवा दिवशी पाहिलं तर वज्रेश्वरी मातेच्या जत्रेमध्ये ते गेले होते. आज त्यांचा संघ खेळणार आहे मैदानाच्या आतमध्ये. इंडियन ॲक्शन असणार आहे. त्यावेळेस हा खराब चेंडू पंचांनी दोन्ही समांतर केले. धावा 1 अवांतर येईल. धावफलक 2 पोहोचेल 18. एकूण बनवायचे अजूनही 27. त्यावेळेस पाहू शकाल साबू अन्सारी झेल टिपण्याचा प्रयत्न करतोय परंतु चेंडूवाला आहे निर्धाव. या षटकामध्ये मात्र धावा खर्च केल्या 2 आणि 3 गडी बाद केले. अप्रतिम गोलंदाजी साबू अन्सारी.
नक्कीच साबू अन्सरीला पहिल्यांदा जेव्हा आपण पाहिला गावदेवी स्पोर्ट्स वेबुर या संघासाठी खेळला, खूप लहान वयाचा होता परंतु चांगली गोलंदाजी केली. अल्लाली स्पर्धेमध्ये पहिल्यांदा खेळला आणि बेस्ट बॉलरचा अवॉर्ड त्यांनी घेतला होता. असा खेळाडू बघता बघता अंडरम क्रिकेटमध्ये एक वेगळी छाप सोडणारा गोलंदाज त्यांनी हॅट्रिक घेतली आहे. यावेळी सूरज उपाध्याय गोळी मागून सज्ज होतोय. स्ट्राईकवर अनिकेत. पहिल्या चेंडूवर फटका सुरेख होता. सुमित आपण पाहू शकाल, सुमित एक अप्रतिम खेळाडू आहे. हलक्या हाताने नक्कीच चेंडूला गॅदर करतो. डॉट बॉल आलाय. त्यावेळेस पाहू शकाल चेंडू पाहायला ब्रश करतो. एक सिंगल डाव लेग बाय चेंडूमध्ये आली आहे. धावफलक 1 पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचून 19 अंकावर. सामन्यामध्ये औपचारिकता नक्कीच आहे. येणारे 4 चेंडू बनवायचे 26. 4 मध्ये 26 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी अजूनही. त्यावेळेस हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न होता. आपण पाहू शकाल आशिष आहेत. 3 चेंडू बनवायचे आहेत 25. मागील वर्षाचा रनअप संघ कुठे कुठे पराभूत होतोय या स्पर्धेमध्ये. पाहू शकाल ऋषीने काय बॅटिंग केली. आल्या आल्या ताबडतोब 3 चौकार लगावले. त्यानंतर राहुल शुक्ला कॉन्फिडन्स त्यांनी सुद्धा चांगली बॅटिंग केली आणि एक अप्रतिम धावफलक लगावलं गेलं. अजूनही या षटकामध्ये 1 चेंडूचा खेळ बाकी असेल. सर बोल्ड झालाय. नक्की पायाला चेंडू ब्रश होऊन एस्ट्राला ब्रश झालाय आणि फलंदाज नवीन बॅटर वैभव मैदानाच्या आतमध्ये. 8व्या क्रमांकावर वैभव बॅटिंगसाठी आलेत. हलक्या बॅटिंग नक्कीच खेळला चेंडू आणि हा सामना विजय झालाय. तो म्हणजे तब्बल आपण पाहू शकाल 24 धावाने संघ शिवराज वेबूर. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहू शकाल 2 खेळाडू आहेत परंतु नक्कीच 2 खेळाडू होते. एक खेळाडूने हॅट्रिक घेतले परंतु जशा प्रकारे धावांची गरज होती ऋषी ठाकूरने चांगली बॅटिंग केली. राहुल शुक्ला ठरतोय मॅन ऑफ द मॅच. 23 धावांची खेळी साकारल्याने कडे बात केली. राहुल या मॅन ऑफ द मॅच राहुल शुक्ला आपण यायचंय. नक्की रोहित आपलेच बंधू आहेत. आपण या मॅन ऑफ द मॅच साठी. नक्कीच पंचाळी ग्रामपंचायत सदस्य सुमन वरठा मॅम आपल्या शुभ हस्ते देऊया मॅन ऑफ द मॅच. राहुल तुरंत आइए हमारे मंच पर. राहुल प्लीज. राहुल आइए मैन ऑफ द मैच के लिए. जय वरती आहे आपण आणि राहुल आपण सुद्धा वरती आहे. राहुल आप ऊपर आइए. सुमन वरठा मॅम या आपल्या शुभ हस्ते देऊया मॅन ऑफ द मॅच. एक अप्रतिम कॅप दिली गेली प्रफुल्लजी पाटील यांच्या माध्यमातून स्पॉन्सर कॅप असणार आहे. त्यानंतर नैना मॅम यांच्या माध्यमातून सुरेख पेन दिले गेले. तसंच हेमंतजी मात्रे साहेबांकडून बॅट ग्रिप असणार आहे आणि एक अप्रतिम सॉक्स आहेत अनिकेतजी राऊत यांच्या माध्यमातून आणि एक सुरेख ट्रॉफी नीलमदादा मात्रे यांच्या माध्यमातून दिली गेली आहे. मॅन ऑफ द मॅचचे 5 पुरस्कार आपल्याला दिले जातील. राहुल शुक्ला. नक्कीच राहुल म्हणजे शाहरुख खानचा फेवरेट नाव. प्रत्येक पिक्चरमध्ये डायलॉग असतो राहुल नाम तो सुनाई होगा असा खेळाडू ठरलाय मॅन ऑफ द मॅच. यानंतर आपण टॉस साठी बोलणार. सोनू आपण टॉस साठी या आणि भिगेश आपण सुद्धा टॉस साठी विनंती करेल. जय मात्रे या आपल्या शुभास आपण टॉस करूया. जय मात्रे आपण यायचंय. जय मात्रे यांच्या शुभास टॉस करायला फर्स्ट ऑफ चॉईस कॉल आपण देतोय आणि शिवराज वेबूर या संघाचा कॉल असणार आहे. पंचाळी एका बाजूला आणि एका बाजूला वन मॅन शो असं आपल्याला कॉल करायचं. सोनू वन मॅन शोचं कॉल केले गेले आणि वन मॅन शो आलेला आहे कारण की वन मॅन शो पंचाळी या संघाने स्पर्धा आयोजित केली है. धन्यवाद जय. सोनू आपने इस बार टॉस जीता. पिछले मैच में टॉस गवाया था, अच्छी बल्लेबाजी की थी. टॉस आपने जीता, क्या लेना चाहेंगे? हम लोग अभी सेटरेक्शन लेंगे टॉस जीतने के बाद. पिछला मैच में कहीं ना कहीं बल्लेबाजी थोड़ा सा खराब हो रही थी. ऋषि ने अच्छी बल्लेबाजी की, एक अच्छा स्टार्ट दिया, वहां से राहुल का बल्ला बेहतरीन बोला. तो इस मैच में माइकोप टीम को कितने रन पर रोकना चाहिए? क्योंकि हालांकि हम देख रहे हैं 35-40 रन एक बढ़िया स्कोर माना जा रहा है, डिफेंडिंग स्कोर माना जा रहा है. तो कहीं ना कहीं चेस करने में थोड़ा सा डिफिकल्ट हो रहा है. तो कम से कम रोकने का प्रयास हो गया. फिर 2 विकेट जो है कुणाल और मनीष, ये महत्वपूर्ण जोड़ी, इन पर किस तरह से कसी भी गेंदबाजी आप करेंगे? हम लोग 35 रन तक रोकने की कोशिश करेंगे. हमारे बॉलर जो है राहुल है वो विकेट ले सकते हैं. मनीष और कुणाल के बारे में क्या कहेंगे आप? वो दोनों ही बहुत भारी बल्लेबाज आहे. धन्यवाद सोनू. बिगेश टॉस तुम्ही कमावलाय आणि यावेळेस
बॅटिंग तुम्हाला करायची, मागे सामना तुम्ही चेस केला होता, यावेळेस तुम्हाला प्रथम फलंदाजी करायची आहे. तर कशा प्रकारे हा सामना तुम्ही बघतात, कारण की हा सामना जर जिंकला तर सुपर 8 मध्ये तुम्ही क्वालिफाय करते, किती महत्त्वपूर्ण सामना आहे? सामना तर नक्कीच महत्त्वपूर्ण आहे, जिंकण्याचा प्रयत्न कर. बेस्ट ऑफ लक बिगेश. नक्कीच आपण पुढील सामन्याकडे वळणार आहोत आणि त्या अगोदर मी विनंती करेल साई कृपा देलवाडी संघाचे प्रतिनिधी सन्मान चिन्ह घेण्यासाठी या प्लीज. साई कृपा देलवाडी संघाचे प्रतिनिधी रोशन वैभव आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या, मुख्य व्यासपीठावर या प्लीज. आपण मी विनंती करेल पंचायत ग्रामपंचायत सदस्य मॅम नैनाताई आपल्या शुभस्थापन सन्मान चिन्ह द्यायचं प्लीज. नक्कीच सन्मान चिन्ह दिला जातो. नैनाताईंच्या शुभस्ते नैनाताई आहेत, पंचायत ग्रामपंचायत सदस्य मॅम, त्यांच्या शुभस्ते दिला जाईल. त्यानंतर आपण वळूया पुढील सामन्याकडे, जिकडे क्वालिफाय सामना असणार. एका बाजूला शिवराज वेबूर तर एका बाजूला संघ असणार मायकोप. सामना सुरू होईल. आपल्याला जोडले जातील प्रत्येकदा संतोषजी पाटील यांचा आवाज आपण ऐकूया.